यादीत मानाचं स्थान पटकावणाऱ्या नवी मुंबई शहरातून एक धक्कादायक वास्तव समोर आलंय। घणसोली येथील अण्णासाहेब पाटील उद्यानातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीची भीषण दुरावस्था झाली असून नागरिकांना चक्क आळ्या मिश्रित पाणी प्यावं लागतंय। उद्यानात खेळायला येणारी लहान मुलं आणि व्यायामासाठी येणारे ज्येष्ठ नागरिक याच दूषित पाण्याचा वापर करत असल्यानं त्यांचा आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। स्थानिक लोकप्रतिनिधींनी या परिस्थितीची पाहणी करत प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलंय। तुमची मुलं उद्यानात खेळायला गेल्यावर तिथलं पाणी पितात का? किंवा सकाळी चालल्यानंतर तहान भागवण्यासाठी तुम्ही उद्यानातील वॉटर कूलरचा वापर करता का? जर तुमचं उत्तर हो असेल तर ही बातमी तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे। घणसोली येथील अण्णासाहेब पाटील उद्यानातील पिण्याच्या पाण्याची टाकी पाहिली तर तुमच्या अंगाचा थरकाप उडेल। या टाकीत केवळ पाणी नाही तर घाणीचं साम्राज्य पसरलंय। उद्यानात बसवण्यात आलेली पाण्याची टाकी ही लोकांसाठी सोय नसून आजारांचं माहेरघर बनली आहे। प्रत्यक्ष पाहणीत धक्कादायक बाबी समोर आल्यात। टाकीचं झाकण उघडून पाहिल्यास पाण्यात शेकडो पांढऱ्या आळ्या पोहताना दिसतायत। हेच पाणी नळाद्वारे लहान मुलं पितायत। टाकीच्या भिंतींना आणि तळाला जाड शेवाळाचा थर साचलाय। कित्येक महिने ही टाकी आतून घासली नसल्याचं हे स्पष्ट लक्षण आहे। टाकीच्या वरच्या भागात आणि आजूबाजूला प्लास्टिक पिशव्या, माती आणि चक्क दारूच्या रिकामी बाटल्या आढळल्यात। उद्यानाचा सुरक्षेचा प्रश्नही यामुळे ऐरणीवर आलाय। नळ सुरू केल्यानंतर सुरुवातीला अत्यंत काळपट आणि उग्र वास येणारं पाणी येतं। दूषित पाणी प्यायल्यानं मानवी शरीरावर त्वरित आणि दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात। पाण्यात असलेल्या आळ्या आणि बॅक्टेरियांमुळे कॉलरा, पटकी, टायफॉइड आणि गॅस्ट्रो यांसारख्या आजारांची लागण होण्याची भीती व्यक्त केली जाते। उद्यानात खेळणारी मुलं शारीरिक हालचालींमुळे जास्त पाणी पितात। लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यानं त्यांना उलट्या, जुलाब आणि डिहायड्रेशनचा धोका जास्त आहे। केवळ पाणी पिण्यासाठीच नाही तर हातपाय धुण्यासाठी हे पाणी वापरल्यास त्वचेला खाज सुटणं किंवा इन्फेक्शन होण्याचे प्रकार घडू शकतात। सकाळी फिरायला आल्यावर तहान लागते पण पाणी एवढं घाण आहे की तोंड लावायची सोय नाही। महापालिका टॅक्स वसूल करते पण साध्या पिण्याच्या पाण्याची सोय करू शकत नाही का? प्रशासनाने आमचा जीव घ्यायचा ठरवलाय का? असा संतप्त सवाल नागरिक करतायत। हे पिण्याचा पाणीचा प्रश्न आहे तो त्वरित त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या प्रशासनाने त्यामध्ये त्याची म्हणजे सॉल्व्ह केला पाहिजे आणि यामध्ये जो पण कोण कॉन्ट्रॅक्टर यामध्ये दोषी आहे तर त्याच्यावर कारवाई तर करावी आणि त्याचबरोबर आपल्याला त्याची जी कंपनी आहे ती ब्लॅकलिस्टेड करावी ही आमची मागणी राहील। नवी मुंबई महापालिका दरवर्षी स्वच्छतेवर करोडो रुपये खर्च करते, मात्र घणसोलीतील हे चित्र पाहता हा पैसा जातो कुठं असा प्रश्न उपस्थित होतोय। उद्यानाच्या देखभालीचे कंत्राट घेतलेल्या कंत्राटदाराचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले। ही बाब समोर येताच स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेत प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाब विचारलाय। नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या दोषी कंत्राटदाराचा परवाना रद्द करून त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। उद्यानातील पाण्याची अवस्था अत्यंत भयानक आहे। नागरिकांच्या आरोग्याशी हा थेट खेळ सुरू आहे। आम्ही प्रशासनाला जाब विचारला असून जो कंत्राटदार या उद्यानाची देखभाल करतो त्याला तात्काळ ब्लॅकलिस्टेड करावं। जर येत्या 24 तासात ही टाकी स्वच्छ झाली नाही आणि दोषींवर कारवाई झाली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा स्थानिक प्रतिनिधींनी केलाय। तर लहान मुलं आहेत तर त्यांच्या आरोग्याचं पण थोडं लक्ष दिलं पाहिजे। त्यासाठी फक्त इथं जर नाही इथं साफ नाही झालं काय नाही तर आंदोलन करण्यात येईल असं माझं वैयक्तिक मत आहे। लहान मुलं पण देखील आहेत तर ते पण इथं पाणी नळ चालू करतात, तेही पितात पाणी, तर त्यांच्या आरोग्याचं पण थोडं लक्ष दिलं पाहिजे महानगरपालिकेने। नवी मुंबई मनपाचे अधिकारी वातानुकूलित केबिन मध्ये बसून स्वच्छता मोजत असताना जमिनीवर मात्र नागरिक आळ्यांचं पाणी पिण्यास मजबूर आहेत। आता या कंत्राटदारावर कठोर कारवाई होणार का की प्रशासन पुन्हा एकदा याकडे दुर्लक्ष करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। LS मराठी, सिद्धेश म्हात्रे, नवी मुंबई, घणसोली।